नवजात बाळांमध्ये हे 12 वॉर्निंग सायन्स दिसले तर अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुमचं काही दिवसांचं बाळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. न्यूबॉर्न्स हे बोलू शकत नाही, पण काही संकेतांद्वारे त्यांना मदतीची गरज आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. जर हे संकेत वेळेत ओळखले तर गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते आणि बाळाचा जीव देखील वाचू शकतो. पहिलं वॉर्निंग सायन म्हणजे बाळ दूध कमी पिणे किंवा दूध पिणे हे बंद करणे. न्यूबॉर्न्स हे साधारणपणे प्रत्येकी 2 ते 3 तासाला दूध पित असतात. जर बाळ हे दूध पिणे अचानक कमी करत असेल, ब्रेस्टला लावल्यानंतर दूध नाकारत असेल किंवा त्याचं दूध पिणं हे पूर्णपणे बंद झालं असेल तर हे काही इन्फेक्शन, लो शुगर, फीवर किंवा इतर काही आजाराचं लक्षण असू शकतं. अशा केसमध्ये तुम्ही इमिडिएटली तुमच्या डॉक्टरांना दाखवा. दुसरं वॉर्निंग साईन, बाळ खूप सुस्त होणे. न्यूबॉर्न्स दिवसाला 16 ते 18 तास झोपत असतात, त्यामुळे झोपणे हे नॉर्मल आहे. पण जर न्यूबॉर्न ते सतत झोपतच राहत असेल, त्याला उठवणे कठीण जात असेल किंवा उठवल्यानंतर हे कमी प्रतिसाद देत असेल तर हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. तिसरं वॉर्निंग साईन, श्वास घेण्यास त्रास. जर बाळ हे जलद श्वास घेत असेल, श्वास घेताना त्याची छाती आत ओढल्या जात असेल, त्याची नाकाची पाती ही फडफडत असेल किंवा श्वास घेताना आवाज काढत असेल तर हे सर्व गंभीर चिन्हे आहेत. अशा केसमध्ये इमिजिएटली डॉक्टरांना दाखवा. चौथं वॉर्निंग साईन, ताप किंवा शरीर खूप थंड पडणे. न्यूबॉर्न्स मध्ये फक्त तापच नाही तर शरीर हे खूप थंड होणे हे देखील काही गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर थर्मामीटर मध्ये टेम्परेचर 99 डिग्री फॅरेनहाइट पेक्षा जास्त असेल म्हणजे बाळाला ताप आहे. तसेच बाळाचे हात, पाय, पोट, पाठ ही थंड लागत असेल त्याचा अर्थ बाळ थंड पडले. पाचवं वॉर्निंग साईन, झटके म्हणजे सीझर्स. न्यूबॉर्न्स हे हातपाय वारंवार झटके देत असेल, डोळे वर करत असेल किंवा शरीर हे ताठ करत असेल तर हे सर्व झटक्याची लक्षणे आहेत. तर अशा केसमध्ये इमिजिएटली तुम्ही डॉक्टरांना दाखवा. 6वं वॉर्निंग साईन, बाळाची स्किन किंवा आईज हे पिवळे होणे. बाळ जन्मल्यानंतर काही दिवसामध्ये थोडाफार पिवळेपणा हे अगदी नॉर्मल आहे. पण जर पिवळेपणा हा खूप वाढत असेल, बाळाच्या हातापायापर्यंत पोहोचला असेल, बाळ सुस्त झाला असेल, अशा केसमधले काही इन्व्हेस्टिगेशन करावी लागतात आणि कदाचित बाळाला फोटोथेरपी देखील द्यावी लागू शकते. 7वं वॉर्निंग साईन, बाळाचे लिप्स किंवा स्किन ही ब्ल्यू होणे. बाळाचे टंग, लिप्स किंवा स्किन ब्लू होते याचा अर्थ बाळाच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. हे तातडीचं लक्षण आहे. 8वं वॉर्निंग साईन, सतत उलटी होणे. दूध पिल्यानंतर थोडंफार दूध बाहेर येणे हे नॉर्मल आहे. पण जर बाळ प्रत्येक फीड नंतर जोरात उलटी करत असेल, उलटी बाळाच्या नाकातोंडातून येत असेल, बाळाला श्वास घेण्यास काही त्रास होत असेल, उलटीचा कलर हा लाल, हिरवा किंवा पिवळा असेल, असं असेल तर इमिजिएटली तुमच्या डॉक्टरांना दाखवा. 9वं वॉर्निंग साईन, लघवी कमी होणे. जन्मानंतर काही दिवसांनी बाळ दिवसाला किमान 6 वेळा लघवी करतं. पण जर बाळ लघवी कमी करत असेल किंवा लघवी बंद झाली असेल त्याचा अर्थ त्याला डिहायड्रेशन झाले म्हणजे त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता झाली. अशा केसमध्ये तुम्ही डॉक्टरांना दाखवले पाहिजे. 10वं वॉर्निंग साईन, बाळ सतत रडणे किंवा शांत न होणे. बाळ रडण्याचे 2 टाइप्स आहेत, कन्सोलेबल आणि इनकन्सोलेबल क्राय. कन्सोलेबल क्राय म्हणजे जर बाळ भुकेमुळे रडत असेल आणि बाळाला जर फीड दिलं तर बाळ लगेच शांत होतं. पण जर इनकन्सोलेबल क्राय असेल याचा अर्थ खूप प्रयत्न केला तरी बाळ शांत होत नाहीये, कंटिन्युअस रडत आहे. असं असेल तर बाळाला काहीतरी त्रास होतोय, काहीतरी वेदना होत आहे, त्यामुळे बाळ हे रडते. तर या केसमध्ये तुम्ही इमिजिएटली डॉक्टरांना दाखवा. 11वं वॉर्निंग साईन, अम्बिलिकस भोवती रेडनेस किंवा त्यातून पस येणे. जर अम्बिलिकस भोवती रेडनेस झाला असेल, स्वेलिंग असेल किंवा त्यातून पस येत असेल किंवा दुर्गंध येत असेल याचा अर्थ अम्बिलिकल सेप्सिस झालीये म्हणजे बाळाच्या नाभीचं इन्फेक्शन झालंय. तर या केसमध्ये इमिजिएटली डॉक्टरांना दाखवा. शेवटचं आणि 12वं वॉर्निंग साईन, शरीर खूप सैल वाटणे किंवा खूप ताठ वाटणे. बाळाला उचलल्यानंतर बाळाचं शरीर हे खूप सैल वाटत असेल किंवा बाळ हे शरीर ताठ ठेवत असेल याचा अर्थ बाळाच्या ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड रिलेटेड काही इश्यू आहे याचा हे संकेत आहे. पालकांनो, न्यूबॉर्न्स हे बोलू शकत नाहीत, त्यामुळे हे वॉर्निंग साईन्स ओळखणे हीच त्यांची भाषा समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. या 12 पैकी एक जरी वॉर्निंग साईन्स दिसला तर नंतर बघू, थोडं थांबू किंवा काही घरगुती उपाय करू असा विचार बिलकुल करू नका. कारण वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. कमेंटमध्ये न्यूबॉर्न लिहा, मी तुम्हाला न्यूबॉर्न केअर चेकलिस्ट पाठवेल. हा व्हिडिओ प्रत्येक नवीन आई बाबापर्यंत नक्की पोहोचवा. या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.